उदय अगदीच राज ठाकरेंच्या घरासमोरच आहे। उदय, आपण बोलतोय ते या दोन पक्षांच्या एकत्र येण्याबद्दल, युतीबद्दल। जर हे दोन पक्ष आगामी महापालिकेसाठी एकत्रित आले तर ते फक्त मुंबईसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे का राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा शिवसेना मनसे युती पाहायला मिळेल? ज्ञानदा, आपल्याला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ज्या येणाऱ्या प्रलंबित महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात ही युतीची चर्चा थेटपणे झाली असल्याची माहिती मिळते। कारण मुंबई हे सर्वात महत्त्वाचं आहेच निवडणुका मुंबई महापालिकेच्या, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे। संपूर्ण निवडणूक एका बाजूला आणि मुंबई महापालिकेची निवडणूक एका बाजूला असं संपूर्ण चित्र असतं नेहमी। त्यामुळे मुंबईसोबतच ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या महानगरपालिकांचा देखील प्रामुख्याने विचार झालेला आहे। नवी मुंबईचा देखील विचार झालेला आहे। या सर्व महापालिकेमध्ये मनसेची ताकद आहे। त्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील आणि ह्या जागा ज्या सोडल्या जाणार आहेत, एकूणच जी आता माहिती मिळते त्यानुसार महायुतीची एकत्र युती असणार आहे आणि महायुतीच्या एकूण युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मनसेला जागा दिल्या जाणार आहे। म्हणजे युती जी आहे मनसेची ती शिवसेनेसोबत आहे। कारण मनसेचा एकूणच परप्रांतीय जो वाद आहे किंवा परप्रांतीय विरोध जो आहे तो कुठेतरी भाजपला अडचणीचा ठरू शकतो। त्यामुळे एकूणच भाजप थेट मनसेसोबत युती करणार नाहीये, तर मनसे शिवसेनेसोबत युती करेल आणि शिवसेना मनसे ही युती अधिकृतपणे कार्यरत राहील। येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र त्याला पडद्यामागून जो आहे पाठिंबा जो आहे तो देऊ शकतो। त्यामुळे एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांसाठी खूप मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते। सध्या आपण पाहतोय गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकूण फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। मात्र पहिल्यांदा कुठेतरी जोडणारं राजकारण जे आहे, बेरजेचं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढच्या काही वेळातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत। स्नेहभोजनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे। मात्र त्याबरोबरच जेव्हा अधिकृतपणे दोन नेते एकत्र भेटत आहेत तेव्हा नक्कीच काहीतरी मागे खूप मोठ्या चर्चा ज्या आहेत, घडामोडी घडलेल्या आहेत। गेल्या काही महिने सातत्याने पडद्यामागे घडामोडी घडत होत्या। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सकारात्मक होत होती। जागा वाटपासंदर्भात देखील काही प्रमाणात बैठका किंवा चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। कुठेतरी सकारात्मक चर्चा पुढे सरकली आहे आणि त्याचमुळे हे स्नेहभोजन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। या स्नेहभोजनानंतर स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रसारमाध्यमांशी देखील बोलतील अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र एकूणच पाहतोय की महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची नांदी जी आहे ती सुरू झालेली आहे। उदय, या सगळ्या युतीच्या नांदीच्या बातम्यांमध्ये परसेप्शन सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं। कारण हे दोन पक्ष एकत्र आले तर शिवसेना आणि मनसेची युती झाली असा संदेश अर्थातच जनमानसात जातो आणि शिवसेना मनसे युती हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज राजकीय पटलावर आणि लोकांच्या मनात जाईल। या परसेप्शन बद्दल काय सांगशील? ज्ञानदा, आपण पाहिलेलं आहे की जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्या संयुक्त शिवसेनेमधून राज ठाकरे हे बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो निर्माण केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांना सुरुवातीच्या काळात एक चांगलं यश मिळालं। मात्र नंतरच्या काळामध्ये काहीसं पक्षावरची जी पकड जी आहे ती ढिली होत गेली। त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये जर पाहिलं, आता ताजं उदाहरण तर लोकसभा, विधानसभा किंवा मागच्या महानगरपालिका निवडणुका पाहिलं, त्यांना अपेक्षित यश जे आहे ते मिळालेलं नाही आहे। त्यामुळे कुठेतरी मनसेला देखील एक मजबूत बलाढ्य पक्ष मित्र म्हणून हवा आहे। तो मित्र म्हणून कोण असू शकतो तर शिवसेनेशिवाय म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेशिवाय कुठलाही मोठा पर्याय नव्हता आणि तो पर्याय जवळपास त्यांनी स्वीकारलेला आहे। जर का राजकारणात पुढे जायचं असेल तर सहकार्याची मदत जी आहे, पक्षाची जी आहे सहकारी पक्षाची मदत ती अत्यंत खूप मोठी ठरणार आहे। शिवसेनेला देखील आपण म्हणता येईल की मनसेची खूप मोठी मदत होणार आहे। कारण राज ठाकरे हे फायर ब्रँड नेते आहेत। त्यांचं वक्तृत्व जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे वाखणलं जातं त्यामुळे नक्कीच राज ठाकरेंचा देखील शिवसेनेला कुठेतरी फायदा होणार आहे। गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, 18 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की मनसे आणि शिवसेनेची युती व्हावी यासाठी पडद्यामागून अनेक जे कॉमन मित्र होते किंवा एक संयुक्त मित्र होते, जवळचे मित्र होते, ते प्रयत्न करत होते। मात्र त्यांना कुठे यश आलेलं नाहीये। जी वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेनेतला एक बलाढ्य आणि मोठा नेता या युतीच्या मागे आहे। त्यांनी ह्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडून आणलेल्या आहेत। त्यांनी काही गुप्त बैठका ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत। त्यामध्ये संपूर्ण समन्वय जो आहे तो त्यांनी घडून आणलेला आहे। जागा वाटपाचं जे गणित आहे ते त्यांनी जुळवून आणलेलं आहे। राज्याच्या सारीपाटावरती मनसेचं स्थान काय असेल, त्यांना मानाचं स्थान दिलं जाईल, त्यांच्या जागा वाटप देखील त्यांना सकारात्मक असेल अशा दृष्टिकोनातून संपूर्ण जो एक आपण पाहू शकतो की संपूर्ण गणित जे आहे ते बसवलेलं आहे। त्यानंतरच हे दोन्ही नेते आज अधिकृतपणे एकत्र येत आहेत। स्नेहभोजनाचा सोहळा असला तरी त्यामुळे या डिनर
डिप्लोमसीच्या माध्यमातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल, कारण तू सांगितल्याप्रमाणे ही युती जर झाली तर ती फक्त मुंबईपुरती मर्यादित नसेल, तर राज्यभरासाठी ह्या युतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद उदय, वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू.